त्याच्यात वंदनाताईंवर काही नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या झाल्या, त्याबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या सगळ्याची माहिती दिली जाईल. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की एकीकडे जसं इलेक्शनची कामं होत राहतील तर त्याच पद्धतीने संघटनेची ताकद ही राज्यात आणि देशात कशी वाढवावी याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. पक्षामध्ये प्रशांतदादा म्हणले तसं वर्षापूर्वी अनेक काही घटना झाल्या, पण त्याच्यावर मात करून ज्या पद्धतीने कार्यकर्ता आणि मित्रपक्ष आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेने जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते, त्यांच्यासमोर नतमस्तक होते. कारण असं वाटलं होतं की आता पुढे काय, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कदाचित काही अडचणीमुळे त्या काळामध्ये ते अडचणीत आले असतील किंवा खचले असतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही खचला नाही आणि डगमगला नाही आणि तो लढत राहिला. ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष महाराष्ट्रात आणि राज्यात देशात अनेक राज्यांमध्ये आज कार्यरत आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला अनेक संघटनेमधले नवीन आम्ही जे कार्यक्रम घेणार आहोत त्याचीही माहिती आज संध्याकाळच्या मीटिंगमध्ये नगरला आपल्याला कळेलच. पण तमाम महाराष्ट्रातली ही प्रेस, देशातले अनेक प्रेस, मला माहितीये की गेल्या महिना म्हणजे गेल्या किती 100 दिवस असतील, मी घरातून बाहेर पडले की तुम्ही असता, मी घरात शिरता नाही तुम्ही असता. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या घरी जातात का नाही, त्या घरात तुम्ही पण पाहुणे झालाय असं खरंच झालेलं आहे. कारण खरंच या सगळ्याच प्रेसच्या टीमने कधी वाद झाले असतील, कधी कटुता झाली असेल, कधी एकामेकाला आम्ही म्हणले असेल, तुम्ही आम्हाला काय काय म्हणला असाल, पण एक संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जी एकामेकाला साथ दिली